जिल्हा परिषद आणि महानगरपालिकेच्या निवडणुका ह्या आता पावसाळा असेल, युद्धजन्य परिस्थिती असेल तरीसुद्धा कोणत्याही परिस्थितीत होतील. गेली 4 वर्ष स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका रखडलेल्या आहेत आणि अचानक आता 4 महिन्यात त्या निवडणुका घेण्याचे आदेश न्यायालयाकडून दिलेले आहेत. या संदर्भात आपण चर्चा करणार आहोत आपले राजेंद्र मकोटे सर यांच्यासोबत. नमस्कार सर. नमस्कार. न्यायालयानं 4 महिन्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घ्याव्यात असे आदेश दिले आहेत. याविषयी आपणास काय वाटतं? खरं म्हणजे चांद्यापासून बांध्यापर्यंत सर्वच स्थानिक स्वराज्य पातळीवर काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या या भावनाच न्यायालयानं एका अर्थी व्यक्त केलेल्या आहेत. कारण 4 वर्ष या रखडलेल्या निवडणुका आहेत आणि केंद्र आणि राज्य शासनाच्या ज्या काही योजना असतात, अगदी पाण्यापासून रस्त्यापासून आरोग्यापर्यंत ज्या सामान्य माणसाला निगडीत असतात त्या पोचवण्याचं काम हे जिल्हा परिषद आणि महानगरपालिकेच्या माध्यमातून होत असतं. आणि गेली 4 वर्ष या सगळ्यासाठी शिथिल झालेली आहे. प्रशासक बऱ्याच ठिकाणी आहेत. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सुद्धा, कोल्हापूर महानगरपालिकेला सुद्धा प्रशासक आहेत. या सर्व पातळीवर ही जी रखडलेली सगळी कामं आहेत ती गतिमान होण्यासाठी हा निर्णय अत्यंत योग्य असाच आहे. आणि 4 महिन्यात या निवडणुका नक्कीच घेणं आता क्रमप्राप्त ठरलेलं आहे. तुम्हाला वाटतं का की काही कारणं देऊन या निवडणुका लांबणीवर टाकल्या जातील? काही आरक्षणाचा मुद्दा पुढे करून त्यामधील तांत्रिक कारणं पुढे करून ह्या निवडणुका पुढे गेल्या तरी तारीख पे तारीख असं ह्या निवडणुकीत पडत गेलं. त्यामुळं सर्वजणांच्यात एक चीड किंवा राग असा होताच. मात्र आता स्पष्ट असे आदेश 4 महिन्यात या निवडणुका घेण्याचे दिलेले आहेत. आता मॉक ड्रिल किंवा युद्धजन्य परिस्थिती आहे किंवा पावसाळा आहे अशी कारणं सांगून या निवडणुका पुढे जातील का अशी शंका, भीती व्यक्त होत आहे. मात्र आता कोणत्याही परिस्थितीत या निवडणुका घेणं क्रमप्राप्त आहे. कारण त्यामुळेच स्थानिक पातळीवरचे जे कार्यकर्ते ग्रासरूटला काम करत असतात, अगदी ग्रामपंचायत, तालुका पातळीला, बूथ लेवलला, जिल्हा परिषद, पंचायत समिती लेवलला त्यांना एक मोठं हक्काचं स्थान, हक्काचं पद यामुळे मिळत असतं. त्यामुळे ह्या निवडणुका होतील आणि सर्व लोकशाही प्रक्रिया बळकट होण्यासाठी या निवडणुका आता होतीलच असं एकंदरीत सध्या तरी चित्र आहे. सर्व राजकीय पक्ष या निवडणुकीत सामोरे जाण्यासाठी तयारीत आहे असं वाटतं का? राजकीय पक्ष सत्ताधारी तर ते नेहमीच म्हणतात किंवा आता सर्वात मोठा जो पक्ष भाजप आहे तो म्हणतो की आम्ही नेहमी 24 तास निवडणुकीसाठी तयारच असतो. सर्वच पक्ष यासाठी तयार आहेत. आणि कारण कार्यकर्त्याला एक मेन व्यासपीठ देण्यासाठी किंवा जो ग्राउंड लेवलला कार्यकर्ता आहे, जो खळ पताका पूर्वीच्या काही लावायचा आणि आता जो मोबाईलवर आपल्या सगळ्या राजकीय नेत्याच्या पोस्ट फॉरवर्ड करत असतो आणि जो संघटनेचा बळकट करत असतो आणि बूथ लेवलला, मतदारसंघाच्या लेवलला, अगदी गल्लीपासून प्रत्येक ठिकाणी जो काम करत असतो त्याला या निमित्ताने एक बळ मिळतं किंवा तिची एक इच्छा असते की आपण कुठं निवडणूक लढवावी, आपण आपल्या केलेल्या कामाचं जनतेकडून ॲप्रिशिएट करून घ्यावं किंवा आपण कुठं हे बघावं. यासाठी निवडणुका नक्कीच गरजेच्या आहेत. आणि त्यासाठी जरी जाहीर नसलं तरी सर्वच राजकीय पक्ष अगदी नक्कीच या निवडणुकीला सामोरं जाण्यासाठी तयारच आहे. मग काय वाटतं तुम्हाला स्थानिक पातळीवर यासाठी राजकीय पक्षात कशा प्रकारे युती होऊ शकतात? 2 महाराष्ट्रात महायुती आणि महाविकास आघाडी असं 2 आहेच. मग मात्र काही अनपेक्षित असे काही बदल अगदी होऊ शकतात. राज्य पातळीवर राज ठाकरे, उद्धव ठाकरेंनी एकत्र यावं असं मोठ्या प्रमाणात मुंबईच्या केंद्रीय प्रमाणात चालू आहे. त्याचबरोबर पुन्हा एकदा राष्ट्रवादीचे 2 गट एकत्र यावेत असं काही मध्ये टुमुकते किंवा बूम मिळतं किंवा जेव्हा बातम्या व्हायरल होत जातात त्यावर दिवसभर सगळ्या सोशल मीडियावर, सगळ्या चॅनेलवर त्या चर्चा असतात. त्यामुळं काही प्रमाणात अनपेक्षित अशा युती स्थानिक पातळीवर होतील. मात्र सध्या तरी महाविकास आघाडी आणि महायुती अशा या दोन्ही प्रमुख अशा 2 आघाड्यामध्ये या निवडणुका लढल्या जातील असं एकंदरीत आताचं चित्र आहे. लोकशाही मूल्य बळकट करण्यासाठी या निवडणुका अर्थात जिल्हा परिषद आणि महानगरपालिका निवडणुका किती महत्त्वाच्या वाटतात? अगदी ह्या निवडणुका अगदी महत्त्वाच्या आहेत. कारण गल्लीपासून दिल्लीपर्यंत किंवा दिल्लीपासून आणि राज्याच्या संघटनेपासून ज्या ज्या काही योजना असतात सगळ्या, सुरक्षित मातृत्व असेल, आरोग्य योजना असतील, पाण्याच्या योजना असतील किंवा युवकांच्या असतील, समाज कल्याणच्या असतील, शिक्षणाच्या असतील, आरोग्याच्या असतील, त्या सर्व योजना या शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्यासाठी शेवटच्या म्हणूनच जिल्हा परिषदेला हे मिनी विधानसभा असं म्हटलं जातं. आणि त्याचबरोबर महानगरपालिकेचं यामध्ये महत्त्वाचं योगदान असतं.
पंचायत समितीचं योगदान महत्त्वाचं असतं. त्यामुळं सर्व अगदी जनतेच्या शेवटच्या घटकापर्यंत लाभार्थी असणाऱ्या घटकापर्यंत या सर्व योजना सर्व केंद्र शासनाच्या राज्य शासनाच्या जे काय आहे सामान्य जनतेसाठी त्या सर्व पोहोचण्यासाठी या निवडणुका अगदी महत्त्वाच्या ठरतात. या दोन संस्था सक्षमतेने सक्रियतेने कार्यरत असणं आणि मुळात म्हणजे 4 वर्षे जो गॅप पडलेला आहे प्रशासनाकडे सगळं हे आहे तर ते न येता जनतेची नेमकी गरज जनतेची नेमकी नस लक्षात असणारे हे जे नेते आहेत किंवा स्थानिक पातळीवर जे कार्यकर्ते आहेत त्यांच्या हाती सत्ता जाणं आणि त्यांनी सक्रियतेने यामध्ये योगदान देणं हे अत्यंत गरजेचं आहे. आणि शेवटचा आणि महत्त्वाचा प्रश्न, आता देशाची आर्थिक राजधानी मुंबई ही या निवडणुकीच्या केंद्रस्थानी असेल किंवा आहे, यासह महाराष्ट्रातील सर्वच निवडणुकात सर्वच राजकीय पक्षांची प्रतिष्ठा पणाला लागेल असं वाटतं का? नक्कीच लागणार आहे. मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी म्हणलं जातं आणि जवळून कोणी मुंबईला प्रवास केला असेल तर मुंबईचा नगरसेवक आणि त्याच्याकडे असलेली आर्थिक क्षमता किंवा त्याचं बजेट आणि त्याचं नेटवर्क पाहिलं तर आपल्या एकेका आमदाराच्या पेक्षाही काही ठिकाणी जास्त बजेट हे मुंबईच्या एकेका नगरसेवकाकडे असतं. त्यामुळे मुंबई ही देशाची जशी आर्थिक राजधानी आहे तसंच सर्व पक्षीय सर्व धर्मीय आणि अगदी आसामपासून कलकत्त्यापासून ते खाली आपल्या कन्याकुमारी सर्वच मतदारसंघ आपल्या नोकरीसाठी उद्योगासाठी मुंबईमध्ये येतो. मुंबई ही महाराष्ट्राची एक लिटमस चाचणी असते आणि मुंबईमध्ये आता दोन्ही शिवसेना म्हणजे शिंदेची शिवसेना आणि उभाटा उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना अशा दोघांचीही प्रतिष्ठा यासाठी नक्कीच मोठी पणाला लागलेली आहे. आणि आता निवडणूक नुकती जाहीर झाल्याच अगदी 2 तासातच सोशल मीडियावर एकनाथ शिंदेच्या बॅनरचं आता लक्ष मुंबई महानगरपालिका असं म्हणून बॅनरही आलेले आहेत. त्याचा अर्थ त्यांनी अघोषितपणे यासाठी आपली पूर्ण तयारीच ठेवलेली आहे. तयारी ठेवल्या म्हणण्यापेक्षा त्यांनी यासाठी पूर्ण आपली युद्ध नीती वापरून ऑफ द रेकॉर्ड तयार केलेले आहे. आणि एकनाथ शिंदेचे होमग्राऊंड ठाणे म्हणतात, ठाणे आणि मुंबई या 2 ठिकाणी तर अत्यंत चुरस बघायला मिळणार आहे. आणि त्याचबरोबर अजितदादांचं पुणे सगळं भाग असेल किंवा इतर राजकीय पक्षांचे इतर राजकीय नेते मंडळीची आपापले पॉकेट्स असतील त्या ठिकाणी ह्या निवडणुका आणि त्यांचं नेतृत्वाचा कस नक्कीच लागणार आहे. त्यामुळं जिल्हा परिषद आणि महानगरपालिकेच्या निवडणुका या आता पावसाळा असेल युद्धजन्य परिस्थिती असेल तरीसुद्धा कोणत्याही परिस्थितीत होतील आणि सर्वांचं लक्ष जरी देशाची आर्थिक राजधानी मुंबईकडे लागलं असलं तरी मुंबईपासून कोल्हापूरची जिल्हा परिषद असेल किंवा कोल्हापूरची महानगरपालिका असेल आणि मराठीतील सर्वच थांबलेल्या निवडणुका असतील त्या सर्वांमधून पुन्हा एकदा ही लोकशाही मूल्य आणि लोकशाही बळकटी करण्यासाठी पुन्हा एकदा उभारी येईल. आणि खरंच जी स्थानिक पातळीवर मरगळ आलेली आहे म्हणजे पाणी टंचाई असेल किंवा काही असेल तरी आपल्याला नागरिकांना आता कोल्हापूर महानगरपालिकेत मैताचा दाखला मिळत नाही. त्यामुळे डेड बॉडी तुम्हाला रात्रभर ठेवावं लागते आणि मग ते कुठल्या प्रशासकीय अधिकारी तो डॉक्टर उडकून दुसऱ्या दिवशी करावं इतकं सगळं सॅच्युरेशन झालेलं आहे. त्याच्या पुढे जाऊन कर म्हणजे ज्यांना 40,000 पगार आहे अशा पौडी कामगारांनी किंवा ह्यांनी 10,000 रुपये पोट कामगार ठेवलेले आहेत असे सुद्धा प्रकार आलेले उघडकीस आलेले आहेत. त्यामुळे कोणत्याही प्रकारचा वचक राहिलेला नाही आणि वचक हे साम दाम दंड प्रकारे नगरसेवक आणि स्थानिक निवडणाऱ्याला नगरसेवक ठेवू शकतो हे आता नागरिकांनाही कळून चुकलेलं आहे. त्यामुळे ह्या निवडणुका होतील आणि सक्षम असे 4 वर्ष थांबलेले नव्या दमाचे आणि जनतेची न साधलेले प्रतिनिधी निवडून जातील आणि सामान्य जनतेला पुन्हा एकदा या निवडणुका होऊन एक अधिकाधिक चांगलं त्यांचं जीवन सुसाय होईल असं वाटतं. त्यामुळेच या निवडणुका आता नक्कीच महाराष्ट्राच्या रखडलेल्या ह्या स्थानिक स्वराज्य निवडणुका ह्या लोकशाही मूल्य बळकट करण्यात येतील हे मात्र निश्चित. 4 महिन्याच्या आत निवडणुका घ्याव्या अशा न्यायालयानं दिलेल्या आदेशावरती आता आपण चर्चा केली आहे राजेंद्र मकोटे यांच्याशी. अशाच अपडेटसाठी पाहत राहा TV नेक्स्ट मराठी.